पवित्र परमेश्वरा, तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आम्ही प्रत्येक जण तुला विनंती करतो राजा, तो आज आम्हा प्रत्येकांची तुझ्या वचनाच्या द्वारे तू भेट घे। आणि परमेश्वरा, आज जे वचन आम्ही प्रत्येक जण ऐकणार आहोत की आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये बापा आम्ही फलवंत असावं, प्रत्येक स्थितीमध्ये जिवंत परमेश्वरा तुझी अपेक्षा आमच्या जीवनातून करत आहेस। पवित्र परमेश्वरा, ती प्रत्येक तुझी इच्छा आणि तुझी योजना आमच्या जीवनामध्ये आम्ही परिपूर्ण करावी, यासाठी तो मला प्रत्येकांना सहायता कर राजा। आणि परमेश्वरा, तुझ्या लेकरांसमवेत आम्ही प्रत्येक जण तुला आदर, महिमा, गौरव, प्रशंसा समर्पित करतो। सर्व प्रकारचं अडखळ तू दूर कर, तुझी स्थिरता, तुझं सामर्थ्य तो मला प्रत्येकांना प्रदान कर राजा। तुझ्या अनुग्रहाने तो मला प्रत्येकांना तू भरव। सर्वादय, महिमा, गौरव परमेश्वरा मी केवळ तुला देतो। प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे। आमेन, आमेन, आमेन। जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी, जोरदार। थँक यू जीसस। हालेलुया। सर्वजण हालेलुया, हालेलुया। सो प्रियानो, या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये दिलेली आहे। सो प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया। जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया। आणि आजच्या या वेळामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आमचं मन, आमचं अंतःकरण आम्ही लावूया। आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये याकोबाचे पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 2 ते 4 आम्ही वाचूया। जेम्स चॅप्टर 1 वर्स 2 to 4। माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना। तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी। आमेन। देवबाप करू हे वचन प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करू। प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात येते। या वचन 4च्या शेवटल्या भागामध्ये की तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावे। आम्ही म्हणूया अखंड परिपूर्णता, अखंड परिपूर्णता, अखंड परिपूर्णता। आणखी एक वचन आम्ही वाचूया, 2 तिमोथी याचा अध्याय 3 आणि वचन 12 मध्ये। या वचनामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते। 2 तिमोथियन चॅप्टर 3 वर्स 12। 2 तिमोथी अध्याय 3 आणि वचन 12 मध्ये। ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहता त्या सर्वांचा छळ होईल। हालेलुया। या वचनामध्ये आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात येते की येशूमध्ये, ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करावयास जे पाहतात त्यांचा, त्या सर्वांचा छळ होईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। काय होईल? काय होईल? ओके। सो ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांची अपेक्षा ही असते की मी ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आपलं आयुष्यक्रम हे ख्रिस्तामध्ये मी जगावं। पण या संबंधी पौलाने तिमोथेला या पत्रामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की जो ख्रिस्तामध्ये सुभक्तीमध्ये आपलं आयुष्यक्रम जगण्याची ज्याची इच्छा आहे त्या प्रत्येकांचा छळ होईल। आणखी एक वचन आम्ही वाचूया, रोमकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 3 ते 5 आम्ही वाचूया। रोमन चॅप्टर 5 वर्स 3 to 5 वाचूया। रोम 5 याचा अध्याय 5वा अध्याय वचन 3 ते 5। इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे।
हालेलुया. सो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान, पौल म्हणत आहे की मी संकटाचाही अभिमान मी बाळगतो. हालेलुया. संकटाचा अभिमान बाळगायला आम्हाला आवडेल का? संकट आपल्या जीवनामध्ये यावेत या प्रकारची इच्छा किंवा अपेक्षा आम्ही आमच्या जीवनामध्ये करू का? मुळीच करणार नाही. पण जो पौल आहे, तो प्रेषित पौल आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती तो अनुभवत आहे, तो म्हणतो की मी संकटाचा मी अभिमान बाळगतो. मला संकट माझ्या जीवनामध्ये येतात, या गोष्टीचा मला अभिमान आहे. का बरं तो असं म्हणतो? कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. जर आपल्या जीवनामध्ये संकट येतात, जर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं, तर त्या कारणाने तो आम्हाला शील आमच्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी, शील म्हणजे चारित्र्य, जे चारित्र्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होतं, ते चारित्र्य आमच्या ठाई निर्माण होण्यासाठी आमच्या जीवनामध्ये संकट येणं आवश्यक आहे. किंवा संकट जर येतात तर त्या कारणाने आमच्या जीवनामध्ये प्रियानो, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जे चारित्र्य आहे, जो स्वभाव आहे, जे गुण आहे, ते गुण आमच्या जीवनामध्ये सुद्धा येतात. आणि म्हणून प्रियानो, त्या परिस्थितीला आम्ही मुळीच न घाबरता, ज्या प्रकारे पौल म्हणतो की मी संकटाचा अभिमान मी बाळगतो. हालेलुया. सो अनेक ठिकाणामध्ये पौलाने प्रियानो या गोष्टी नमूद केलेल्या आहे. आणि ज्या गोष्टी आम्ही या तिन्ही वचनामध्ये वाचल्यात, या फार महत्वपूर्ण गोष्ट आहेत. हालेलुया. की नाना प्रकारच्या परीक्षांना आम्हाला तोंड द्यावं लागतं, याचा आम्ही अभिमान किंवा आनंद आम्ही मानावा. हालेलुया. नाना प्रकारचे संकट यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं, छळाला आम्हाला तोंड द्यावं लागतं, याचा आम्ही आनंद मानावा, दुःख मानू नये. हालेलुया. हालेलुया. जर आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तावरती विश्वास करत असताना प्रियांनो, जर संकट आमच्या जीवनामध्ये येतात, सुभक्तीमध्ये आम्ही आमचं आयुष्यक्रम आम्ही जगत आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की आमचा छळ मुळीच होता कामा नये, ही अपेक्षा करणं मुळीच योग्य नाहीये. हालेलुया. कारण पौलाने सुद्धा ही गोष्ट अगोदरच नमूद केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ही गोष्ट अगोदरच स्पष्ट केलेली आहे की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास करता, जर तुम्ही माझे अनुयायी बनता, जर तुम्ही माझे शिष्य बनता, तर तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला संकटांना सामोरं जावं लागणार आहे. अडचणींना, छळांना तुम्हाला प्रत्येकांना सामोरं जावं लागणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताचे अनुयायी होणं, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दाखवलेल्या मार्गाने चालणं जितकं हे सोपं मला वाटतं प्रियांनो, तितकी ही गोष्ट सोपी असताना प्रियांनो, त्यामध्ये जीवन जगणं किंवा आयुष्यक्रम जगणं प्रियांनो, ही गोष्ट तितकी सोपी नाही. हालेलुया. गेल्या 2 दिवसाअगोदर प्रियांनो, आम्ही एका ठिकाणामध्ये एका वाढदिवसाला आम्ही गेलो आणि फार सुंदर एका देवाच्या दासांनी थोडक्यामध्ये परमेश्वराचं वचन त्यांनी सांगितलं. ज्या 10 आज्ञा आहे, त्या 10 आज्ञांपैकी पहिल्या 5 आज्ञा या परमेश्वरा संबंधी प्रियांनो शिकवतात आणि 5 आज्ञा या मनुष्याला कसं जगावं या संबंधी शिकवतात. ज्या व्यक्तीला पहिल्या 5 आज्ञा जगायला किंवा त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरा पित्यर्थ आदर, सन्मान, देवाचं भय बाळगणं या संबंधी या गोष्टी जर त्याला जमल्या, तर बाकीच्या 5 आज्ञा त्याला पालन करायला मुळीच अवघड जात नाही. हालेलुया. हालेलुया. कठीण त्याला ती गोष्ट जाणार नाही. म्हणून पहिल्या 5 आज्ञा फार महत्वाच्या ठरतात. त्याकडे आम्ही दुर्लक्ष मुळीच करू शकत नाही. आणि जर आम्ही दुर्लक्ष करतो तर प्रियांनो, या नंतरच्या ज्या 5 आज्ञा आहेत, एकंदरीत 10 आज्ञा आहेत, नंतरच्या ज्या 10 आज्ञा मनुष्याला परमेश्वराने देऊ केल्या, त्या पालन करायला मनुष्याला कठीण जाईल. म्हणून पहिल्या 5 आज्ञा पालन करायला
पहिल्या 5 आज्ञा आपल्या जीवनामध्ये तत्परतेने त्या गोष्टीसाठी जगण्यासाठी प्रियांनो फार आवश्यक आहे. बाकीच्या 5 आज्ञा पालन करायला नक्की परमेश्वर आम्हाला सहायता करेल. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते की ख्रिस्तावरती विश्वास करत असताना आम्ही छळाची कदापिही प्रियांनो दुर्लक्ष आम्ही करू शकत नाही की छळ माझ्या जीवनामध्ये होणार नाही, निंदा माझ्या जीवनामध्ये होणार नाही, दुर्बलता मला सहन करावी लागणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचा अपमान मला सहन करावा लागणार नाही. अशा गोष्टीची अपेक्षा आम्ही मुळीच करू शकत नाही. जर ख्रिस्तावरती विश्वास करतोय, ज्या गोष्टी ख्रिस्ताने सहन केल्या त्या प्रकारच्या गोष्टींची प्रियांनो आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रचिती नक्कीच आम्हाला येणार आहे. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो त्याने कुठल्या प्रकारचा प्रियांनो पाप केलं नाही, कुठल्या प्रकारचा अपराध त्याने केला नाही, कुठल्या प्रकारच्या चुका प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या नाही, तरी सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा देण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताला फार भयंकर पीडा देण्यात आली. त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्हाला सुद्धा यातून जावं लागणार आहे. हालेलुया, जावं लागणार आहे. कदाचित ती परिस्थिती फार कमी जास्त कोणाची असू शकते. कोणाला जास्त त्रासाला सहन करावं लागेल, कोणाला कमी सहन करावं लागेल, पण नक्कीच सहन करावं लागणार आहे. हालेलुया. ती गोष्ट सुटणार नाहीये. राईट, सहन करावे लागणार आहे. पण त्या परिस्थितीला प्रियांनो आम्ही घाबरून आम्ही आमचं जे पूर्वीचं जीवन होतं त्या जीवनाकडे वळता कामा नये. पूर्वीचं जीवन हे आमचं पापामधलं जीवन, पूर्वीचं जीवन हे आमचं मूर्तीपूजाचं जीवन, पूर्वीचं जीवन हे जगिक जीवन आमचं होतं, त्या जीवनाकडे आम्ही परत वळता कामा नये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी अगोदरच नमूद केलेल्या आहे. पौलाने सुद्धा त्याच्या वचनामध्ये, त्याच्या वेगवेगळ्या पत्रांमध्ये सुद्धा या गोष्टी अगोदरच नमूद केलेल्या आहे. त्या आमच्या प्रत्येकांच्या प्रियांनो शिकवणीसाठी आहे, आम्ही समजून घेण्यासाठी आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या परीक्षांना आम्हाला तोंड द्यावं लागतं, त्या वेळामध्ये आम्ही आनंद मानावा. त्याच प्रकारे प्रियांनो पौलाने म्हणलेलं आहे तिमोथीच्या दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 3 आणि वचन 12 मध्ये की येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सुभक्तीने आपलं आयुष्यक्रम आम्ही जगत असताना प्रियांनो आम्हाला छळाला सामोरं जावं लागेल. त्याच प्रकारे प्रियांनो पौल म्हणतो रोमकराच्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 3 ते 5 मध्ये की संकटांचाही मी अभिमान बाळगतो. सो आमच्या जीवनामध्ये संकट येतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छळांना आम्हाला सामोरं जावं लागतं. त्या वेळामध्ये आम्ही प्रभूचा गौरव करावा, प्रभूचा धन्यवाद आम्ही करावा, त्याला महिमा, त्याला प्रशंसा आम्ही द्यावी. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. म्हणून आज आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, ती परिस्थिती प्रियांनो आत्मिकरित्या प्रभू आम्हाला शांती देतो, आत्मिकरित्या तो आम्हाला प्रियांनो एक स्थिरता देतो. पण प्रियांनो ज्या वेळेस आम्ही भौतिक स्वरूपाने आमचं जीवन आम्ही जगत आहोत, कौटुंबिक जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, या जीवनामध्ये आम्ही जगत असताना प्रियांनो आम्ही छळ आमच्या जीवनामध्ये होणारच नाही, ही गोष्ट आमच्या डोक्यातून आम्हाला काढणं आवश्यक आहे. निंदा होणार आहे, छळ होणार आहे, अपमान होणार आहे आणि नाना प्रकारच्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि ती परिस्थिती परमेश्वराने अगोदरच आम्हाला त्याच्या वचनातून स्पष्ट केलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने पौलाने. हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूया. हे वचन आम्हाला याची स्पष्टता देईल. लूक कुरुषवर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 6 ते 9. लुका चॅप्टर 13 वर्स 6 to 9. लूक 13 अध्याय वचन 6 ते 9. त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे ते द्राक्षमळात लाविलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पहाव्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्यांनी माळ्याला म्हटले, पहा गेली 3 वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पहाव्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही, ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी काय अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. हालेलुया. प्रियांनो या ठिकाणची जी परिस्थिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला. दाखल्याशिवाय प्रियांनो बऱ्याच वेळेस आम्हाला समजत नाही. हालेलुया. उदाहरण ज्या वेळेस आमच्या समोर येतो प्रियांनो, उदाहरणाने आम्हाला स्पष्टता येते. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्या लोकांबरोबर, अनुयायांबरोबर तो दाखल्याच्या स्वरूपाने बोलायचा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखला दिला. हा दाखला आहे
कोणा एकाने त्याच्या द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. एक मालक आहे, त्या मालकाने आपल्या मळ्यामध्ये लावलेल्या झाडांकडनं फळाची अपेक्षा किंवा फळ त्याला मिळावं ही अपेक्षा करणं चुकीची आहे की योग्य आहे? जर आपण आपल्या घरासमोर असेल, शेतामध्ये असेल, रानामध्ये असेल, जर पियानो आम्ही झाड लावलं तर त्या झाडाला फळ यावं ही प्रत्येक व्यक्तीची, शेतकऱ्याची अपेक्षा आहे की या झाडाला फळ यावं. आणि जर त्याला फळ येत नाही पण त्या झाडाला तो इतकं चांगल्या प्रकारचं पालन पोषण करतो, त्याला पाणी देतो, त्याला खत देतो, त्याची राखण तो करतो, त्याला कुठल्या प्रकारची इजा होणार नाही या स्वरूपाने त्याला कुंपण सुद्धा तो घालतो. या ठिकाणामध्ये पियानो जी परिस्थिती नमूद केलेली आहे, जो दाखला नमूद केलेला आहे, या दाखल्यामध्ये पियानो एक झाड जे द्राक्षमळामध्ये लावलेलं आहे, अंजिराचं झाड आहे, आणि जो त्या ठिकाणचा माळी आहे, त्या माळ्याने ही गोष्ट नमूद केली. माळ्याला म्हणाला, पहा, गेली 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहाव्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. हालेलुया. मालक गेल्या 3 वर्षापासून त्या झाडाकडे येऊन पाहतो. आता या वेळामध्ये आम्हाला लक्षात येईल की ही अंजिराच्या झाडाकडे मालक येऊन पाहतो, आणि ही वेळ कोणती असेल? नक्की ही फळ देण्याची वेळ आहे, राईट? कारण मालकाला माहिती की या वेळामध्ये फळ येऊ शकतात. ही वेळ हंगामाची वेळ आहे, आणि या हंगामाच्या वेळामध्ये या अंजिराच्या झाडाला आता अंजीर यायलाच पाहिजे. आणि जो मालक आहे तो गेली 3 वर्ष, किती वर्ष? थोडं जोरात बोला, आणखी एकदा सर्वजण म्हणूया, 3 वर्ष. गेली 3 वर्ष पियानो हा मालक येतोय आणि येऊन पाहतो की या अंजिराच्या झाडाला अंजीर येतील. पण तो मालक काय म्हणतो? त्या माळ्याला तो म्हणत आहे की मी गेल्या 3 वर्षापासून येतोय आणि या अंजिराच्या झाडाला मी पाहतो तर फळ मला मिळत नाहीये, याला फळ येत नाहीये. हालेलुया. आणि त्या मालकाने या अंजिराच्या झाडाकडनं जी केलेली अपेक्षा आहे ती अपेक्षा वाजवी आहे की अवाजवी आहे? बरोबर आहे, अपेक्षा करणं योग्य आहे, कारण जागा त्याची आहे, माळी त्याचाच आहे, पाणी त्याच्या ठिकाणचं आहे, खतही त्याच्या ठिकाणचं आहे, व्यवस्था त्याच्या ठिकाणची आहे, आणि या सर्व गोष्टीची अपेक्षा करणं सुद्धा योग्य आहे. कारण त्याने गेली कित्येक वर्ष पियानो त्या झाडाला निगा राखलेली आहे, पालन पोषण केलेलं आहे, पाणी दिलं, खत दिलं, आणि आता फळाची अपेक्षा करतोय गेल्या 3 वर्षापासून. हालेलुया. अंजिराच्या झाडाला फळ यायला किती वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे? एक साधारणरित्या रोप लावलं, रोप लावल्यानंतर साधारण किती वर्ष त्याला फळ यायला पाहिजे? किती वर्षापासून? ओके, 4 वर्ष. आंटीनी सांगितलं 4 वर्षानंतर. सो आम्ही जर या गोष्टीला पाहिलं तर आम्हाला लक्षात येईल 4 वर्ष आणि हे 3 वर्ष किती वर्ष होत आहेत? 7 वर्ष. 7 वर्ष झाले. पहिली 4 वर्ष काहीच फळ येण्याची अपेक्षा नाहीये, पण 3 वर्ष गेलेत की या 3 वर्षामध्ये याला फळ यायला पाहिजे. हा मालक दरवर्षी येतो, त्या सीझन मध्ये येतोय, पण त्याला त्या हंगामाच्या वेळामध्ये फळ मिळत नाही. 3 वर्षापासून तो पाहतो, आणि या 3ऱ्या वर्षी तो त्या माळ्याला म्हणतो की आता तू काय कर, याला तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले. जो माळी आहे तो माळी काय म्हणतो मालकाला? महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील, मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. हालेलुया. या माळ्याने आपल्या धन्याला, त्या मालकाला जी गोष्ट सांगितली की तुम्ही एवढ्या वर्ष त्याला राहू द्या. हालेलुया. एवढ्या वर्ष राहू द्या, आणि मी या वर्षी काय करतो त्याला? मी त्याला या वर्षी त्याच्या भोवती खणून खत घालील, मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते
तोडून टाकू. काय करू? हालेलुया, हालेलुया. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलवंत असणे. हालेलुया. अनुकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक झाड हे फळ देईल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये फळ देणं हे प्रत्येक झाडाचं कर्तव्य आहे की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने फळ द्यायलाच पाहिजे. विपरीत परिस्थिती किंवा संकटाची परिस्थिती, कष्टाची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये फळ देणं. ज्या वेळामध्ये अनुकूल असते परिस्थिती त्या वेळामध्ये प्रत्येक झाड फळ देईलच, पण ज्या वेळामध्ये विपरीत परिस्थिती आहे त्या विपरीत परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये फळ देणं प्रत्येक या झाडाला प्रियांनो विश्वासणाराला म्हणून आम्ही पाहू शकतो. झाड म्हणजे विश्वासणारा आहे. माळी कोणाला म्हणलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि त्या बागेचा मालक कोण आहे? परमेश्वर पिता आहे. हालेलुया. सो या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. आता मी पाहूया की ज्या वेळामध्ये सर्व सुव्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत, जागच्या जागी आहेत, कुठला त्रास नाही, कुठलं छळ नाही, कुठली भीती नाही, कुठलं दडपण नाही, कुठल्या प्रकारची चिंता नाही, काही अपमान नाही, त्या वेळामध्ये प्रभूला धन्यवाद देणं, प्रभूचा गौरव करणं, प्रभूची प्रशंसा करणं हे सगळेच लोक करतील. राईट? करतील ना? हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना, त्याच्या लोकांना काय म्हणलेलं माहिती आहे? तुम्ही जगाचे मीठ आहात. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश सगळेच आहेत का? मीठ सगळेच आहेत का? हालेलुया. सो सगळेच प्रकाश बनू शकत नाही, सगळेच मीठ बनू शकत नाही, सगळेच फलवंत होऊ शकत नाही, आणि सगळेच झाड जास्ती प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये ते फळ देऊ शकत नाही. हालेलुया. जसं बागेमध्ये पियानो, जर द्राक्षामळामध्ये पियानो द्राक्षांची लागवड केलेली आहे, अंजिराच्या मळ्यामध्ये पियानो अंजिराच्या झाडांची लागवड केलेली आहे, आंब्याच्या वनामध्ये पियानो आंब्यांची लागवड केलेली आहे, पण सगळे झाड, सगळ्याच वनस्पती पियानो चांगल्या प्रकारचे फळं देतात का? उत्पन्न देतात का? नाही. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. पण सगळ्या झाडांना पाणी सारखंच मिळालं, सगळ्याच झाडांना खत सारखंच मिळालं, सगळ्यांची निगा सुद्धा चांगल्या प्रकारे राखण्यात आली, पण हे कमी जास्त प्रमाण कशामुळे? हालेलुया. कमी जास्त प्रमाण कशामुळे? ऍक्च्युअल मध्ये त्या झाडामध्येच ते गुण आहेत, त्याच्यामध्येच ते अवगुण आहेत की त्याने फळ जास्त द्यावं किंवा कमी द्यावं. त्या झाडामध्येच विश्वासणाऱ्यामध्ये सुद्धा पियानो तो विश्वास कमी आहे किंवा अधिक आहे, आणि त्या विश्वासावरती पियानो त्याची गुणवत्ता अवलंबून असते की त्याने फळ द्यावं हे जास्ती प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये, किंवा फळच त्याने देऊ नये. हालेलुया. या भागाला ज्यावेळेस आम्ही वाचतो पियानो, ही परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही वाचली तर पियानो मला लक्षात येते की या पहिल्या वचनामध्ये, वचन 6 मध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाने त्याच्या द्राक्षमळात लावलेले अंजिराचे झाड होते. हालेलुया. द्राक्षमळामध्ये द्राक्षच लावले जातात, पण या द्राक्षमळामध्ये अंजिराचं झाड लावलेलं आहे. ही परिस्थिती कशी आहे? प्रतिकूल परिस्थिती आहे, विपरीत परिस्थिती आहे. हालेलुया. ज्या वेळामध्ये हा माळी द्राक्षांकडे लक्ष देत असेल त्या वेळामध्ये कदाचित त्याने अंजिराकडे दुर्लक्ष केलं असेल, अंजिराच्या झाडाकडे दुर्लक्ष केलं असेल, कारण त्याचं लक्ष कुठे आहे? जास्त द्राक्षमळाकडे. पण या वर्षी तो त्या धण्याला म्हणतो, मालकाला म्हणतो की एवढं वर्ष त्याला राहू द्या, मी या वर्षी काय करतो, त्याला चांगलं मी खत देतो, त्याच्या भोवती मी खणून त्याला चांगलं खत देतो. हालेलुया. पण अपेक्षा काय आहे? फळाची अपेक्षा आहे. अपेक्षा करणं ही योग्य आहे, अवाजवी मुळीच नाहीये. वाजवी आहे ती गोष्ट, योग्य आहे, कारण ती जागा त्याची आहे, जो माळी त्याचा आहे, खती त्याच्याकडून मिळतंय,
आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा त्याला दिल्या जातंय, त्याला कुंपण सुद्धा मिळतंय, संरक्षण सुद्धा मिळतंय. आणि या सगळ्या अनुकूल परिस्थितीमध्ये फळ देणं ही गोष्ट योग्य आहे. पण प्रियांनो, या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती प्रतिकूल आहे, ही परिस्थिती विपरीत आहे. कारण द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलेलं आहे. हालेलुया. अंजिराच्या बागेमध्ये अंजीर लावले जातील, द्राक्ष मळ्यामध्ये द्राक्षांचीच लागवड केली जाईल. पण या ठिकाणची परिस्थिती ही विपरीत आम्हाला पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती आम्हाला शिकवते की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक जण विश्वासणारा टिकून राहील, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये पियानो टिकून राहणं फार आवश्यक आहे. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येक जण पियानो प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत आहोत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये पियानो आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या नगरामध्ये, आमच्या वस्तीमध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही राहतो की त्या ठिकाणची परिस्थिती ही विपरीत आहे, पण त्यामध्ये आम्हाला टिकून राहणं फार आवश्यक आहे. हालेलुया. आवश्यक आहे. पवित्र शास्त्रातील 3 व्यक्ती आज आम्ही पाहणार आहोत की या 3 व्यक्तींनी जी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पियानो ते टिकून राहिले. या तिघांचं नाव एक नाव मी सांगेल. पहिला व्यक्ती आहे योसेफ, दुसरा व्यक्ती आहे दानिएल आणि तिसरी व्यक्ती आहे एस्तेर. हालेलुया. हालेलुया. जर या तिघांबद्दल जर आम्ही पाहिलं तर या तिघांसंबंधी ज्या गोष्टी परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना बोध करू इच्छित आहे, तो विशेष स्वरूपाचा बोध आमच्या जीवनामध्ये या वचनातून प्रभू आम्हाला करू इच्छित आहे. आम्हाला प्रत्येकांना योसेफ माहिती आहे की हा योसेफ हा एक द्रष्टा आहे आणि त्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा अर्थ आणि स्वप्नाबद्दलची गहनता स्पष्ट करणारा पियानो हा योसेफ आहे. हालेलुया. या व्यक्ती संबंधी आम्ही पाहतो की याकोबाचा हा मुलगा, याच्या संबंधीची योजना परमेश्वराने अगोदरच केलेली आहे. पण पियानो ज्या वेळामध्ये त्याचे जे भाऊ आहेत ते भाऊ त्याचा राग करतात, कारण जे स्वप्न त्याला पडतात त्या स्वप्नांच्या कारणाने पियानो त्याचे भाऊ खिन्न होतात. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये ते स्वप्न त्याने आपल्या भावांना सांगितलं त्या वेळामध्ये त्याचा राग करू लागले आणि त्या कारणाने त्यांनी एक कट रचला की आपल्या या भावाला आपण काय करू, मारून टाकू. पण नंतर होऊन पियानो ते मसलत करतात की जर आपण त्याला मारलं तर त्याचा हिशोब परमेश्वर आपल्याकडनं घेईल, म्हणून ते त्याला काय करतात, मिस्री लोकांना ते विकून टाकतात. हालेलुया. जर आपल्या जीवनामध्ये पियानो आपण विश्वासाचं जीवन आम्ही जगतो, पियानो आम्ही विश्वासाचं जीवन जगत असताना पियानो प्रत्येकांना आम्ही संतुष्ट करू शकत नाही. घरामध्ये असेल, नातेवाईकांमध्ये असेल, प्रियजनांमध्ये असेल, पियानो समाजामध्ये असेल, आम्ही प्रत्येकांना संतुष्ट करणारे आम्ही आहोत असं नाही. बरेचसे जण आपल्यावरती प्रीती करतील आणि अधिक जण आपला द्वेष करतील. हालेलुया. म्हणून आम्ही प्रत्येकांकडनं चांगल्याची अपेक्षा मुळीच आम्ही करू शकत नाही. या ठिकाणची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की हा एक द्रष्टा आहे आणि द्रष्टा असताना पियानो त्याला जे स्वप्न पडतात या स्वप्नांचा अर्थ सुद्धा सांगायला त्याला जमतंय, कारण परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई आहे. आम्हाला पाहायला मिळतं की याकोबाने परमेश्वराचं भय बाळगणं याच्या संबंधी पियानो योसेफाला शिकवलेलं आहे. परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराचा आदर करणं, परमेश्वराच्या सन्मानामध्ये राहणं, या गोष्टी पियानो याकोबाने, इस्रायलाने योसेफाला शिकवलं. आणि म्हणून पियानो ज्या वेळामध्ये त्याला विकून टाकण्यात आलं मिस्री लोकांना, त्या वेळामध्ये एका पोटिफर नामक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घरी पियानो तो कारभार म्हणून राहतो. आणि त्याच्या घरी असताना एक घटना त्याच्या बरोबर घडते. आणि ही जी घटना आहे, जी पोटिफराची पत्नी आहे, ती पोटिफराची पत्नी त्याच्याबरोबर वाईट संबंध राखण्याबद्दलची ती आग्रह करते. पण त्या ठिकाणून पियानो हा योसेफ पळून जातो आणि पळून जाऊन पियानो त्या ठिकाणून त्या पापामध्ये तो पडत नाही. आणि त्याच्यावरती पियानो खोटे आरोप केल्या जातात आणि त्याला कैद केलं जातं एक गुन्हेगार म्हणून. ज्यावेळेस आम्ही सुद्धा परमेश्वराचं भय बाळगतो, परमेश्वराच्या आज्ञाविधीमध्ये आम्ही चालतो, पियानो याचा मोबदला आम्हाला नक्कीच द्यावा लागतो. हालेलुया.
हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रभूसाठी आम्ही काही करतो प्रियानो, त्या वेळामध्ये या चांगल्या गोष्टीचा आम्हाला प्रत्येकांना मोबदला नक्कीच द्यावा लागेल. आणि योसेफाच्या बाबतीत ही गोष्ट घडते आणि विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट घडते. प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी ही गोष्ट मला लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये कुठल्या प्रकारचं वाईट त्याने केलं नाही. जर तो शास्त्री आणि पुरुषांच्या शब्दांनुसार जर तो वागला असता, राहिला असता, तर प्रियानो त्याला शिक्षा मुळीच झाली नसती. हालेलुया. पण शास्त्री आणि पुरुष हे कुटिलतेने भरलेले आणि परमेश्वराच्या विरोधात प्रियानो जाऊन त्या अनेक अशा गोष्टी की रूढी परंपरावादी प्रियानो शिकवण ते देणारे होते. मनुष्याला पटणाऱ्या, मनुष्याला आवडणाऱ्या आणि त्यांना चांगल्या वाटणाऱ्या अशा गोष्टी ते शिकवत होते. हालेलुया. आणि त्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो लोकांना आरोग्य दिलं, लोकांना मोकळीकता दिली, सुटका दिली आणि परमेश्वर पित्याचा मार्ग लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवला, सत्याचा मार्ग शिकवला. आणि ही गोष्ट प्रियानो त्या शास्त्री आणि पुरुषांना मान्य नव्हती आणि त्याच कारणाने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला मोठी शिक्षा सुनावण्यात आली. हालेलुया. आम्ही सुद्धा विश्वासाचं जीवन जगत असताना प्रियानो आम्हाला सुद्धा नाना प्रकारच्या छळांना, अपमानाला, नाना प्रकारच्या अडचणींना आम्हाला सुद्धा सामोरं जावं लागेल. पण प्रियानो ज्या वेळेस योसेफ हा कैदेमध्ये आहेत आणि त्या कैदेमध्येच असताना आम्हाला पाहायला मिळतं या गोष्टी उत्पत्तीच्या अध्याय 39, 40 आणि अध्याय 41 मध्ये या घटना आम्हाला पाहायला मिळतील. योसेफ की जो कैदेमध्ये आहे आणि कैदेमध्ये असताना प्रियानो त्याच्याबरोबर 2 शासकीय कर्मचारी त्याच्या बरोबर आहेत आणि या दोन्ही कर्मचाऱ्यांसंबंधी प्रियानो त्या दोघांना सुद्धा स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नांचा अर्थ प्रियानो योसेफ त्यांना स्पष्ट करतो. आणि योसेफ त्यांना सांगतो की ज्यावेळेस तुम्ही त्या राजाच्या कारभारामध्ये तुम्ही असाल, तुम्ही माझी आठवण करा आणि तुम्ही राजापर्यंत माझा निरोप द्या, मला या ठिकाणून मोकळीकता मिळण्यासाठी. प्रियानो योसेफ कैदेमध्ये आहे आणि त्या कारभाऱ्यांची सुटका होते, पण प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना आठवण राहत नाही. हालेलुया. आठवण राहत नाही. त्यांची मोकळीकता होणार आहे याची स्पष्टता योसेफाने अगोदरच त्यांना सांगितली. एकाला सुळावरती दिल्या जातं आणि एकाला प्रियानो पुन्हा एकदा रुजू करण्यात येतं त्याच्या पदावरती. ज्यावेळेस प्रियानो 2 वर्ष जातात, 2 वर्ष गेल्यानंतर प्रियानो योसेफाने हार मानली का? योसेफाने विश्वास करणं सोडून दिलं का? योसेफाने परमेश्वराचं भय बाळगणं सोडून दिलं का? नाही. या 2 वर्षामध्ये हालेलुया, या 2 वर्षामध्ये प्रियानो एक गोष्ट आम्हाला लक्षात येईल की योसेफाच्या हाती त्या सर्व कैद्यांना हाती देण्यात आलं आणि त्याच्यावरती नियुक्त करण्यात आलं. योसेफ जसं सांगेल तशा गोष्टी प्रियानो त्या ठिकाणामध्ये किंवा त्या कैदमध्ये असलेल्या ठिकाणामध्ये प्रियानो घडत होत्या. जेलमध्ये सुद्धा तशा गोष्टी घडत होत्या. सो परमेश्वराची कृपा दृष्टी योसेफावरती होती, पण योसेफाने परमेश्वराचा जो विश्वास आहे तो परमेश्वरावरचा जो विश्वास आणि परमेश्वराचं भय बाळगणं या गोष्टी त्याने सोडल्या नाही. 2 वर्षापर्यंत प्रियानो त्या कैदेमध्ये तो असताना परमेश्वर की नित्य त्याची प्रार्थना ऐकणारा तो परमेश्वर आहे. संकटाच्या वेळामध्ये टिकून राहणं फार आवश्यक असतं. हालेलुया. आणि या संकटाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफ हा परमेश्वराचं भय बाळगणं, प्रार्थना करणं या गोष्टी नक्की त्याने सोडल्या नाहीत. आणि त्या कारणाने आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की फारोला स्वप्न पडतं आणि जे स्वप्न पडतं प्रियानो त्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगायला कोणीच नाहीये. फारो प्रयत्न करतो सर्व त्याच्या ज्योतिषांना, त्याच्या भविष्यवाणी सांगणाऱ्या किंवा स्वप्नांचा अर्थ सांगणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना तो बोलवतो, पण प्रियानो कोणाला ती गोष्ट जमत नाही. हालेलुया. आणि त्या वेळामध्ये फारो अस्वस्थ होतो आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो त्या व्यक्तीला आठवण येते की ज्या व्यक्तीच्या स्वप्नांचा अर्थ योसेफाने सांगितलेला असतो. आणि त्या वेळामध्ये तो व्यक्ती फारोला या गोष्टीचा निरोप देतो की कैदेमध्ये असलेला एक व्यक्ती आहे की ज्याला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो. हालेलुया. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो योसेफ फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो आणि स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर
जशाच तशा घटना प्रियांनो घडणार आहे. या गोष्टी प्रियांनो फारोला लक्षात येतात. योसेफाच्या वेळामधला जो काल आहे प्रियांनो, तो सुरुवातीचा वेळ आहे. आणि या सुरुवातीच्या वेळामध्ये स्वप्न पडणं आणि स्वप्नांचा अर्थ समजणं प्रियांनो फार गरजेचं होतं. कारण स्वप्न किंवा दृष्टांत पडणं हे मिस्री लोकांमध्ये प्रियांनो फार महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. आणि या संबंधी प्रियांनो त्यांचे काही ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. बुक ऑफ ड्रीम्स. आणि त्यामध्ये स्वप्न काय आहेत आणि स्वप्नांचा अर्थ काय आहे या गोष्टींचं संशोधन करण्यासाठी किंवा त्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी एक विशेष प्रकारच्या गटाची नियुक्ती केली जायची आणि त्या गटाला स्वप्न सांगितल्या जायचे आणि ते लोक स्वप्नांचा अर्थ सांगायचे. कारण अशा प्रकारची फारो आणि मिस्री लोकांची धारणा होती की परमेश्वर किंवा देव स्वप्नांच्या द्वारे आमच्याशी बोलतो. आणि त्या कारणाने प्रियांनो स्वप्न जर पडतात आणि स्वप्नांचा योग्य अर्थ जर माहिती होत नाही तर कदाचित घडणाऱ्या ज्या घटना आहे याची स्पष्टता आणि याची गंभीरता मला लक्षात येणार नाही. हालेलुया. एक विचार आम्ही करू शकतो की फारोला पडलेले जे स्वप्न आहे त्या स्वप्नांबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की ज्या 7 गायी या कशा होत्या, अगोदर धष्टपुष्ट आणि नंतर 7 गायी की ज्या कुरूप आणि ज्या धष्टपुष्ट गायी आहेत त्यांना त्या गिळून टाकतात. जर या स्वप्नांचा अर्थ जर योसेफाने सांगितला नसता तर प्रियांनो सर्व जे दुष्काळ पडणार आहे, जो सुकाळ असणार आहे याची व्यवस्था प्रियांनो फारोला आणि त्याच्या मिस्री लोकांना मुळीच करता आली नसते. म्हणून प्रियांनो स्वप्न आणि स्वप्नांचा अर्थ या गोष्टी संबंधी प्रियांनो फार गंभीर झाला होता की मला जे स्वप्न पडलं ते स्वप्न असंच नाहीये. हालेलुया. तो राजा आहे. या अगोदर सुद्धा त्याला वेगळे स्वप्न पडले असतील पण प्रियांनो हे स्वप्न विशेष आहे. आणि या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासंबंधी प्रियांनो तो फार व्याकुळ झाला आणि त्याने फरमान सोडलं की माझ्या स्वप्नांचा अर्थ मला कोणीतरी सांगा. आणि त्या प्याल्यादाराला प्रियांनो त्या घटनेची आठवण येते की माझ्या स्वप्नांचा अर्थ एका कैद्याने मला सांगितला. योसेफाची आठवण त्याला येते 2 वर्षानंतर. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो त्या वेळापर्यंत आम्हाला फार विश्वासूर राहणं फार गरजेचं आहे. त्या वेळापर्यंत आम्हाला धीर धरणं फार आवश्यक आहे. त्या वेळापर्यंत आम्हाला प्रार्थना करणं गरजेचे आहे की जी वेळ परमेश्वराने राखून ठेवलेली आहे त्या वेळापर्यंत आम्ही तग धरणं फार गरजेचं आहे. पण या वेळामध्ये प्रियांनो बरेच जण तुटून जातात, बरेच जण प्रियांनो विखुरल्या जातात, बरेच जण आपल्या विश्वासापासून मागे फिरतात, बरेच जण परमेश्वराचं भय बाळगणं सोडून देतात. बोलू येशू मसीह की. या ठिकाणामध्ये योसेफ सातत्याने परमेश्वराचं भय बाळगणं, सातत्याने परमेश्वराची प्रार्थना करणं, परमेश्वराच्या भयामध्ये प्रियांनो हा जगला. तो मागे फिरला नाही. त्याने म्हणलं असतं मी का बरं परमेश्वराची प्रार्थना करू की मी आज या कैदेमध्ये मी कुठल्या प्रकारची चूक केली नाही, कुठल्या प्रकारचं मी अपराध केला नाही, कुठल्या प्रकारचं मी पाप केलं नाही, तरी सुद्धा या गोष्टीला मला सामोरं जावं लागतंय असा त्याने विचार मुळीच केला नाही. बोलो येशू मसीह की. परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराच्या विश्वासामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. गेल्या दिवसामध्ये एका बंधूने मला म्हणलं की माझ्या जीवनामध्ये एकामागून एक संकट येत आहेत. म्हणलं ब्रदर तुमची समस्या, तुमची अडचण परमेश्वर नक्की लवकर सोडवेल. त्यांनी मला उत्तर दिलं की कधी संपेल, कधी सुटेल. आता माझा विश्वास सुद्धा तुटायला लागलाय, माझा विश्वास सुद्धा आता खचायला लागलाय. उत्तर काय पाहिजे होतं किंवा अपेक्षा काय होती? हालेलुया. की त्या व्यक्तीने स्वतःला सावरलं पाहिजे. जर देवाचे दास किंवा देवाच्या वचनातून प्रोत्साहन मिळतंय तर प्रियांनो नक्की आम्ही एक धीर धरणं फार गरजेचं आहे. कधी कधी आमच्या चुकांमुळे सुद्धा आम्ही संकटामध्ये येतो, पण आमच्या चुका आम्हाला कधी दिसत नाही. आम्ही स्वतः काहीतरी अशा गोष्टी केलेल्या असतात की त्या कारणाने आमच्यावरती संकट ओढवतात, पण त्याचा द्वेष किंवा त्याचा दोष परमेश्वराला दिला जातो. परमेश्वर
मुळीच त्याच्या लोकांवरती संकट आणत नाही. हालेलुया. कारण तो संकटातून सोडविणारा परमेश्वर आहे. पण आम्ही धीराने त्यामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. आम्ही आमच्या चुकांची जर आम्ही स्वतः कबुली केली की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये कळत न कळत जर कुठल्या चुका झालेल्या आहे, ज्या चुकांची आम्हाला सुद्धा जाणीव होते, तर पियानो त्या चुका जर आम्ही कबूल करतो तर परमेश्वर नक्की आम्हाला त्यातून मोकळीका देतो. पण आम्हाला विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे. योसेफाच्या जीवनामध्ये जे संकट आले, योसेफाच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आल्या, प्रियानो त्याने कुठल्या प्रकारच्या चुका केल्या नाही, अपराध केले नाही, पण प्रियानो त्याला संकटांना सामोरं जावं लागलं, पण त्याने धीर सोडला नाही. आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये प्रियानो आम्हाला धीरामध्ये टिकून राहणं फार आवश्यक आहे. हा धीर तुटावा, हा विश्वास तुटावा, आमचं गांभीर्य तुटावं, संपावं, ही सैतानाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तर प्रियानो त्या सैतानाला प्रियानो कुठल्या प्रकारचा अधिकार नाही की तो आमच्या विश्वासावरती पूर्णपणे घाला करेल. तो संकट आणू शकतो, तो समस्या आणू शकतो, छळ आणू शकतो, अपमान आणू शकतो, निंदा आणू शकतो, पण प्रियानो आमचा विश्वास आमचा प्रभू येशू ख्रिस्त या पायावरती जर रचलेला आहे तर तो प्रियानो तो कदापिही तो न तुटणारा असेल, न संपणारा असेल. हालेलुया. फक्त चमत्कारासाठीच आम्ही ख्रिस्ताकडे येता कामा नाही, तर आम्ही तारणासाठी ख्रिस्ताकडे यावं. हालेलुया. आणि जो व्यक्ती तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो सहजासहजी कधीच आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे तो वळत नाही. हा एक सेवेमधला अनुभव आहे. हालेलुया. जो तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला तो कदापिही परत फिरला नाही, पण जो फक्त चमत्कारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, त्याच्या जीवनामध्ये संकट आले, अडचणी आल्या, दुःख आले, तर परत एकदा तो त्याच्या पूर्वीच्या जीवनाकडे वळल्याशिवाय राहत नाही. फार कमी पर्सेंटेज आहे की जे चमत्कार आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर प्रभूमध्ये अधिक वाढतात. फार कमी पर्सेंटेज आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या करू असं. म्हणून तारण प्रत्येक व्यक्तींसाठी आवश्यक आहे. योसेफाच्या जीवनातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की त्या सर्व परिस्थितीला तो सामोरे जातोय. त्याने स्वप्नांचा अर्थ सांगितला. वाट पाहणं गरजेचं आहे. योसेफाने अनेक वर्ष त्या कैदेमध्ये त्याने घालवले आणि आम्हाला पाहायला मिळतं की जसं त्याने स्वप्नांचा अर्थ सांगितला, अध्याय 41 मध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. त्याने स्वप्नांचा अर्थ सांगितला आणि प्रियानो तो फारो त्याची नियुक्ती मुख्याधिकारी म्हणून करतो. हालेलुया. योसेफाला माहिती नव्हतं की आता तो पंतप्रधान होणार आहे. हालेलुया. त्याला माहिती नव्हतं की आता तो एक मुख्याधिकारी असेल, पण परमेश्वराने त्याच्यासाठी योजना राखून ठेवली होती. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायी असे आहेत. जर परमेश्वराने आमच्यासाठी संकल्प केलेले आहे तर प्रियानो त्या संकल्पाला आमच्या जीवनामध्ये सिद्धी जाण्यासाठी आम्हाला आमच्या त्या परिस्थितीमध्ये प्रियानो टिकून राहणं फार गरजेचं आहे. संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, अपमान येईल, छळ येईल, निंदा आमच्या जीवनामध्ये होईल, पण जो संकल्प परमेश्वराने आमच्यासाठी केलेला आहे तिथपर्यंत जाण्यासाठी, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्हाला धीराने प्रियानो सामोरं जाणं गरजेचं आहे. योसेफ प्रियानो शेवटपर्यंत तुटला नाही आणि परमेश्वराने त्याला एका मोठ्या पदापर्यंत नेलं. आज आमच्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वराने मोठ्या योजना केलेल्या आहे की आम्ही तुटाव्यात, आम्ही संपावं, आमचा नाश व्हावा. सैतान आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो आणेल, पण या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही टिकून राहणं ही परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनातून आहे. सो योसेफ मिस्री लोकांच्या मध्ये तो आहे, पण प्रियानो त्याने परमेश्वराचं भय बाळगणं त्याने सोडलं नाही, कारण त्याने आपल्या पित्याची शिकवण त्याने आठवली. हालेलुया. की याकोबाने त्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीची आठवण त्याने आपल्या अंतःकरणामध्ये कायम ठेवली. सो आमचा स्वर्गीय पिता याने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आमच्या अंतःकरणामध्ये कायम आम्ही ठेवणं आणि पापापासून आम्ही प्रत्येकाने अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. दूर राहणं आवश्यक आहे की त्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना उन्नतीत केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. हालेलुया. अनुकूल परिस्थितीमध्ये सर्वजण फळ देऊ शकतात, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रियानो फळ देण्याची जी कुवत आहे ते परमेश्वराकडनंच आम्हाला प्राप्त होते. त्या विश्वासामध्ये
आणि त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रियानो आम्ही टिकून राहणं फार गरजेचं आहे. योसेफाने ती गोष्ट केली. त्यानंतर आम्ही दुसरा व्यक्ती पाहतो. या दुसऱ्या व्यक्तीबद्दल आम्हाला पाहायला मिळेल. या व्यक्तीचं नाव आहे दानियल. हालेलुया, हालेलुया. दानियलाच्या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं अध्याय 2 मध्ये, अध्याय 3 मध्ये, की या व्यक्ती संबंधी आम्हाला लक्षात येईल की ज्या वेळामध्ये बाबेल या परगण्यामध्ये पियानो सर्व यहुदी आणि सर्व इस्रायली हे गुलाम म्हणून पियानो घेऊन जातात आणि बाबेलाच्या परगण्यामध्ये पियानो हे गुलाम म्हणून आहेत. आणि नबुखदनेस्सर जो राजा आहे, या नबुखदनेस्सर राजाच्या आधिपत्याखाली सर्व इस्रायल आणि यहुदी प्रांत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दानियल हा एक गुलाम आहे. आणि गुलाम असताना प्रियानो बाबेलामध्ये तो गुलाम असताना या राजाने एक फरमान काढलं की त्याने आपल्या खोजाला सांगितलं की इस्रायली राजकुमारांपैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्या पारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी. हालेलुया. आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये ज्या वेळेस या गुलामांपैकी दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो या तरुणांना पियानो घेऊन येण्यात येतं, त्या वेळामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्या तरुणांना जी शिकवण मिळते ती शिकवण कशाची मिळते? कशाची? खासदी लोकांच्या विद्या आणि भाषेची, त्यांच्या व्यवहाराची. हालेलुया. आणि जर आम्ही या लोकांच्या खानपिणाबद्दल जर आम्ही वाचलं तर एक गोष्ट मला लक्षात येईल की या लोकांना वचन 5 मध्ये आम्ही पाहतो, अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये, राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षरसातून. त्यांचे नित्य खाणेपिणे चालू. 3 वर्षापर्यंत त्यांचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्यांनी राजांच्या हुजुरी असावे अशी राजाने आज्ञा केली. हालेलुया. जे अमंगळ पदार्थ आहेत, जे वर्ज्य केलेले पदार्थ आहेत, ते पदार्थ पियानो हे खासदी लोक खात होते. हालेलुया. आणि अशा पदार्थांचं सेवन दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो करणार नाही अशा प्रकारची त्याने त्या जो खोजा आहे त्याला विनंती केली की तुम्ही कृपया करून आम्हाला या पदार्थाला देऊ नका. हालेलुया, हालेलुया. परिस्थिती कशी आहे, त्या परिस्थितीला आम्ही कसं सामोरं जातो पियानो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर दानियलाने त्या ठिकाणामध्ये पियानो जर रागाने त्याचा प्रतिकार जर केला असता तर कदाचित त्या खोजाने त्याचं ऐकलं नसतं, त्याला कदाचित शिक्षा सुद्धा दिली असते. पण पियानो हा जो दानियल आहे, हा दानियल परमेश्वराचं भय बाळगणारा आहे. हा दानियल परमेश्वराचा आदर सन्मान करणारा आहे, परमेश्वराची प्रार्थना करणारा, परमेश्वराचे आज्ञाविधी पालन करणारा, मोशेचे जे दिलेले नियम आहेत त्या नियमांचं पालन करणारा हा दानियल आहे. हालेलुया. आणि या दानियलाने या सर्व गोष्टी त्या खोजाला त्याने स्पष्ट केल्या. जर वचन 6 पासून आम्ही जर वाचलो तर याची स्पष्टता आम्हाला येईल. या तरुण मंडळीत यहुदा वंशातले, कुठल्या वंशातले? थोडं जोरात बोला. यहुदा वंशातले दानियल, हनन्या, मिशाएल व आजऱ्या हे होते. खोजांच्या सरदाराने त्यास येणेप्रमाणे नाव दिले. दानियलास बेलशट्टर, हनन्यास शद्रक, मिशाएलास मेशक व आजऱ्यास अबेदनगो. हालेलुया. जे शद्रक, मेशक, अबेदनगो आहेत यांची नावं, मूळ नावे काय आहेत, जे यहुदी वंशातले आहे, ही नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आणि या 4 जणांची निवड कशासाठी केली? निवड कशासाठी केली? जे खासदी लोक आहेत यांची विद्या आणि त्याचं शिकवण किंवा शिक्षण त्यांना मिळावे याच्यासाठी. हे कोण होते? यहुदी वंशातले आहेत, पण हे आता कोणत्या ठिकाणी आहेत? बाबेलच्या
परगण्यामध्ये आहेत, बाबेलच्या प्रदेशामध्ये आहेत. हालेलुया, हालेलुया. समजते सर्वांना? प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती, या ठिकाणामध्ये आता ते गुलाम आहेत, पण गुलाम असताना त्यांना शिकवण जी मिळालेली आहे ती शिकवण ते विसरलेले नाही. शिकवण कशाची मिळाली त्यांना? ज्यावेळेस ते इस्रायलमध्ये होते, ज्या वेळामध्ये यहुदी प्रांतामध्ये होते, त्या वेळामध्ये मिळालेली जी शिकवण आहे, परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराच्या आज्ञाविधी पालन करणं, परमेश्वराचे नियम पालन करणं आणि परमेश्वराची प्रार्थना करणं, या गोष्टीची त्यांना शिकवण बालपणापासून मिळाली. याची आठवण त्यांना आज सुद्धा आहे. आणि म्हणूनच ज्या वेळामध्ये वचन 8 पासून वाचा जरा प्लीज. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी अशी देवाने केले. हालेलुया. परमेश्वराची कृपा ही दानिएलावरती होती. आणि हा खोजा कोण होता? हा एक खासदी आहे. आणि या व्यक्तीने त्याच्या मर्जीनुसार, दानिएलाच्या मर्जीनुसार करावं, यासाठी परमेश्वराची कृपा ही दानिएलावरती होती. सो आमच्यावरती जर परमेश्वराची कृपा असेल तर आमच्या विरोधात असलेला कुठलाही व्यक्ती असेल, परमेश्वर त्याला आपल्या मर्जीचा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. तो आमच्या बाजूचा विचार करणारा व्यक्ती परमेश्वर आमच्यासाठी तयार करतो. म्हणून पियानो, परमेश्वराची कृपा आमच्यावरती असावी, यासाठी आम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारं जर आमचं जीवन आम्ही जगतोय तर पियानो नक्की परमेश्वराची कृपा आमच्या जीवनावरती असेल. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की माझी कृपा तुला पुरी आहे. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. परमेश्वराची कृपा जर आमच्यावरती असेल तर किती विरोध आमच्या जीवनामध्ये असू द्या, परमेश्वर आमच्यासाठी आमचे लोक तयार करेल. हालेलुया. सो या परिस्थितीला आम्हाला पाहायला मिळतं की नबुकदनेस्सर बाबेलाच्या परगड्यामध्ये हे सर्व गुलाम आहेत, यहुदी गुलाम आहेत. त्याने विनंती केली की कृपा करून आम्हाला याचा विटाळ होऊ नये. जे पदार्थ तुम्ही खाताय हे पदार्थ वर्ज्य आहेत, हे पदार्थ अपवित्र आहे, हे आम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही याबद्दलचं जे व्हिडिओज आहे जर ते तुम्ही अधिकतेने पाहिले तर तुम्हाला याची स्पष्टता येईल. तो विनंती करतो की तुम्ही आम्हाला याचा मुळीच आग्रह करू नका. जे साधारण जेवण आहे ते तुम्ही आम्हाला द्या. आणि त्यानुसार पियांनो तो जो खासदी खोजा आहे तो खोजा सुद्धा दानिएलाचे शब्द मानतो. आणि त्यानुसार आम्हाला पुढे पाहायला मिळतं की त्याला जी शिकवण मिळते त्यानुसार पियांनो सगळ्या गोष्टीची शिकवण त्याला मिळते. हालेलुया. बाबेलच्या परगण्याची जी शिकवण आहे ती शिक्षण त्याला मिळतं, पण पियांनो त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय कायम आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय फार आवश्यक आहे. जर परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये नसेल तर पियांनो आम्ही प्रवाहामध्ये वाहायला लागू. राईट. प्रवाहामध्ये आम्ही वाहायला लागू. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे मूलतः वंशतः हे यहुदी आहेत आणि ते आपले मूळ विसरलेलं नाहीये. आपल्या सुरुवातीला ते विसरलेलं नाही. आणि जरी ते गुलाम आहेत, जरी ते आता शिकतायत, जरी त्यांना शिकवण मिळते, तरी सुद्धा ते परमेश्वराचं भय बाळगणं आणि ज्या वर्ज्य केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पालन करण्यासंबंधी पियांनो त्यांची तत्परता आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानुसार ते आपलं जीवन सुद्धा जगतायत. परमेश्वर आम्हाला त्या गोष्टीची आठवण देतोय, परमेश्वर आम्हाला शिकवतो, परमेश्वर वचनाची गहनता आम्हाला देतो. आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही राहतो, आमच्या कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल, आमच्या नगरामध्ये असेल, वस्तीमध्ये असेल, त्या वेळामध्ये आम्हाला काय वागायचंय, काय जगायचंय, काय आचरण करायचंय, याची आठवण परमेश्वर आम्हाला करून देतो. हालेलुया. हालेलुया. या जगामध्ये आम्ही वावरत असताना पियांनो ही गोष्ट फार तत्परतेने आम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. हालेलुया. ते बाबेलचं जे ठिकाण आहे, बाबेलचा जो प्रदेश आहे, त्या परगण्यामध्ये आम्ही प्रत्येक जण असल्या समान आहोत. पण आम्हाला विसरायचे नाहीये
की आम्ही येशूच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत. आम्हाला विसरायचं नाहीये की येशूच्या नावामध्ये, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आमचा बाप्तिस्मा झालेला आहे. हालेलुया. आम्हाला विसरायचं नाही की आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आम्हाला विसरायचं नाहीये की आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. परिस्थिती कशी असेल, भयंकर असेल, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये दानिएला सारखं आम्हाला सामोरं जायचंय, कारण परमेश्वराची कृपा दृष्टी आमच्यावरती आहे. हालेलुया. सो या सर्व गोष्टीची शिकवण त्याला मिळाली. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की दानिएल नबुकदनेस्सरच्या स्वप्नांचा अर्थ तो सांगतो. हालेलुया. दानिएल सुद्धा हा एक द्रष्टा आहे आणि याला सुद्धा स्वप्नांचा अर्थ सांगता येतोय. देवाची कृपा त्याच्यावरती आहे. आणि आम्हाला पाहायला मिळेल की बाबेलाच्या परगण्यावरती प्रियांनो त्याला एक सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष त्याला करण्यात आलं. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो ज्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय त्या परिस्थितीमध्ये प्रियांनो आम्ही विश्वासू राहणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आम्ही वाचलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्याच्या बरोबर कोणाला घेऊन जाण्यात येईल? निवडलेले. निवडलेले. त्याच प्रकारे प्रियांनो जे पाचरण केलेले आणि जे विश्वासू आहेत तेच, बाकीचे नाही. हालेलुया. निवडलेले, पाचरण केलेले आणि जे विश्वासू आहेत ते, बाकीच्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मुळी स्थान नाही. बोलू येशू मसीह की. तो विश्वासूपणा प्रियांनो आम्हाला स्पष्ट करण्यासाठी आम्हाला त्या कष्टातून, संकटातून, अडचणीतून, छळातून, निंदेतून, अपमानातून आम्हाला जावं लागेल. ख्रिस्तावरती विश्वास करतोय याचा अर्थ हा नाहीये की आम्हाला कुठल्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागणार नाही. नक्की जावं लागेल. कारण पौलाने याची स्पष्टता दिलेली आहे की ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करणाऱ्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. हालेलुया. ही भविष्यवाणी आहे आणि ही शिकवण सुद्धा आहे आणि ही माहिती सुद्धा दिलेली आहे. बोले येशू मसीह की. जर विश्वास करतोय आपलं जीवन ख्रिस्ता समान आणि ख्रिस्ताचं अनुकरण करण्यामध्ये आम्ही जगतोय तर प्रियांनो आमचं आयुष्यक्रम ख्रिस्ता समान आम्ही करत असताना छळाला नक्की सामोरं जावं लागेल. अनुकूल परिस्थिती असेल असं नाहीये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला फलवंत असायचंय. या ठिकाणामध्ये दानिएलाला प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की तो परमेश्वराचं भय बाळगणारा आहे. आणि जर अध्याय दानिएलाचं पुस्तक याचा अध्याय 2 आणि वचन 48 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये दानिएला थोर पदावर चढविले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रक, मेशक, अबेदनगो यास बाबेल परगण्यांचा कारभार सांगितला. दानिएल राजदरबारी असे. हालेलुया. कुठे असे? राजदरबारी. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर 70 वर्षापर्यंत सर्व यहुदी, सर्व इस्रायली प्रियांनो हे या बाबेलाच्या परगण्यामध्ये नबुकदनेस्सर राजा आणि त्याच्या लोकांच्या राजाधिपतीखाली प्रियांनो ते आले. परमेश्वराने त्यांना त्या पिढेमध्ये टाकलं, गुलाम म्हणून परमेश्वराने टाकून दिलं 70 वर्षापर्यंत. हालेलुया. आणि या सर्व परिस्थितीला प्रियांनो दानिएल सामोरं गेला. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो ज्यावेळेस विश्वासाचं जीवन आम्ही जगतोय आम्हाला संकटांना सामोरं जावं लागेल. आता दानिएलाला कदाचित वाटलं असेल आता गुलामगिरी संपलीये, आता चांगले दिवस आलेत, आता कुठल्या प्रकारची अडचण येणार नाहीये. पण अडचण त्याला सोडायला तयार नाहीये. हालेलुया. संकट त्याची पाठ सोडायला तयार नाहीये. आता काही वर्ष त्याने सेवा केली असेल, त्या राजदरबारी त्याने सेवा केली असेल, पण परमेश्वराचं भय तर त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. आता त्याच्या बरोबर असलेले जे ज्ञानी आहे या ज्ञान्यांना आता प्रश्न पडलाय की हा तर गुलाम म्हणून आला, हा यहुदी लोकांमधून आला, इस्रायलमधून आला आणि आमच्यावरती अध्यक्ष होऊन बसला, त्रास तर होईलच ना. हालेलुया.
उन्नती परमेश्वराकडून मिळते, देवाचं वचन आहे. ही उन्नती परमेश्वराकडून पियानो दानिएलाला मिळाली, पण या कारणाने पियानो इतर जे ज्ञानी लोकांचे जे प्रमुख आहे, या ज्ञानी लोकांच्या प्रमुखांची पोट दुखायला लागले आणि त्या कारणाने त्यांनी संगनमत केलं, त्यांनी कट रचला आणि कट रचून पियानो आता दानिएलाला संपवण्याचा त्यांनी प्रयत्न करू लागले. एक अशा प्रकारचं पियानो त्यांनी संगनमत केलं की राजासाठी एक मूर्ती तयार करायची आणि त्या मूर्तीला जो दंडवत घालणार नाही त्या व्यक्तीला काय करायचं, अग्नीच्या भट्टीमध्ये त्याला टाकण्यात यायचे आणि त्या 7 दिवसापर्यंत कोणीही या मूर्तीशिवाय कोणीही इतर देवाची त्याने प्रार्थना करायची नाही, आराधना करायची नाही. अशा प्रकारचा फरमान नबुकदनेस्सरकडनं त्यांनी मिळवून घेतला. आणि आम्हाला या गोष्टी लक्षात येईल की या लोकांना माहिती होतं की दानिएल या एकमेव गोष्टी व्यतिरिक्त दानिएलाला आम्ही कुठंच पकडू शकत नाही. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो मी व्यसन करतोय आम्हाला कोणी काही म्हणणार नाही, ज्यावेळेस वाईट जीवन जगतोय कोणी काही म्हणणार नाही. हालेलुया. पण ज्यावेळेस आम्ही चांगलं वागायला लागलो, ज्यावेळेस आम्ही चांगलं बोलायला लागलो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय आम्ही बाळगायला लागलो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरा समान आणि परमेश्वराने दाखवलेल्या पवित्रतेचं जीवन आम्ही जगायला लागलो, नक्कीच आम्हाला त्रास सुरू होईल. हालेलुया. जोपर्यंत आम्ही शिव्या शाप देत होतो, जोपर्यंत आम्ही वाईट बोलत होतो, आम्ही जगाच्या दृष्टीने वाईट नव्हतो. पण ज्यावेळेस आम्ही चांगलं बोलायला लागलो, आम्ही प्रोत्साहित करणारं बोलायला लागलो, आम्ही एकमेकांना चांगलं शिकवायला लागलो, त्या दिवसापासून जगाच्या दृष्टीने आम्ही वाईट झालोय. हालेलुया. हालेलुया. दानिएल की जो हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहिला, दानिएल की त्याने परमेश्वराचं भय बाळगणं त्याने सोडलं नाही. पियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्या परिस्थितीमध्ये दानिएलाला पियानो एक शिक्षा सुनावण्यात आली. दानिएलाला सांगण्यात आलं की सोडून दे, पण दानिएल काय म्हणतो, नाही, मी माझ्या परमेश्वराचं भय बाळगणं मी सोडणार नाही. मी कुठल्याही मूर्ती समोर मी नमन करणार नाही, कुठल्याही मूर्तीला मी सर्वस्व मी मानणार नाही, कारण माझा परमेश्वर जिवंत देव आहे. हालेलुया. मी त्याच्या व्यतिरिक्त कोणासमोर मी झुकणार नाही. आणि त्या वेळामध्ये पियानो दानिएलाला तप्त भट्टीमध्ये टाकून देण्यात येतं. आणि ह्या तप्त भट्टीमध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, शद्रक मेशक अबेदनगोला पियानो तप्त भट्टीमध्ये टाकण्यात येतं. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की सिंहाच्या गुहेमध्ये पियानो दानिएलाला टाकण्यात येतं. आणि सिंह आणि त्याच प्रकारे पियानो ही तप्त भट्टी, या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की या चौघांना संपवण्याचा हा प्रयत्न आहे. पण पियानो यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय कायम आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वराचं भय बाळगतो, आमच्या जीवनामध्ये पियानो तप्त भट्टी येणार आहे. आमच्याही जीवनामध्ये पियानो जी सिंहाची गुहा आहे पियानो, ती सुद्धा आमच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून पियानो दानिएला सारखं, शद्रक मेशक सारखं आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासू राहणं फार गरजेचं आहे. हा विश्वास संपवण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला जाईल, या विश्वासापासून आम्ही मागं फिरावं हा प्रयत्न अनेक वेळेस केला जाईल. पण पियानो आमचा विश्वास आणि परमेश्वराचं भय तर आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तर या प्रत्येक परिस्थितीला आम्ही सामना करण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला नक्कीच देईल. हालेलुया. कारण आम्ही एकटे नाहीये, आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. किती जण विश्वास करता परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्या दानिएला सारखा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, शद्रक मेशक सारखा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, योसेफा सारखा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये, आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. अनुकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक जण टिकून राहील, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहणं या विश्वास प्रियानो विश्वासूपणा सिद्ध करण्याची ही परिसीमा आहे. हालेलुया. विश्वासू आम्हाला पाचारण मिळालं, आम्हाला निवड मिळाली, पण आता विश्वासू सिद्ध करण्याची जी परिस्थिती आहे ते आमच्या जीवनामध्ये येत असताना प्रियानो त्यामध्ये आम्ही सिद्ध होणं फार गरजेचं आहे, आम्ही तयार होणं फार गरजेचं आहे. आणि याच तिसऱ्या घटकामध्ये प्रियानो बरेच जण टिकत नाही.
पाचरण समजतं, निवड समजते, पण विश्वासूपणा प्रियांनो सिद्ध करण्यासाठी प्रियांनो जी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, योसेफासारखी परिस्थिती येते, दानिएलासारखी परिस्थिती येते, शद्रक मेशक अबेदनगो सारखी, पण विश्वासू आम्ही आहोत की नाही याची स्पष्टता देण्याची जी वेळ आपल्या जीवनामध्ये येते प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही टिकून राहणं फार गरजेचं आहे. संकट येतील जातील, पण आमचा प्रभू कायम आमच्या बरोबर आहे. जरा जोरदार टाळ्या पाहिजे. सो आम्हाला आणखी एक गोष्ट जो तिसरी व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे, ही तिसरी व्यक्ती आहे प्रियांनो, हिचं नाव आहे एस्तेर. हालेलुया, हालेलुया. सो एस्तेर संबंधी आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की एस्तेर हिच्या संबंधी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे, ही सुद्धा एका यहुदी घराण्यातील प्रियांनो एक व्यक्ती आहे. एस्तेर राणी ही एक पट राणी बनते, पण प्रियांनो त्या पदापर्यंत येण्या अगोदरची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात येईल की ती सुद्धा एक गुलाम आहे. हालेलुया. कोण आहे? गुलाम आहे. पण गुलाम असताना प्रियांनो गुलामाची जी वृत्ती किंवा गुलामाची जी मानसिकता बनलेली असते, ती या स्वरूपाने की ज्या देशामध्ये ते गुलाम आहे त्याचे रूढी परंपरा त्यांनी पालन करणं गरजेचं आहे. जर त्यांनी त्या रूढी परंपरा जर पालन केल्या नाही तर त्यांना शिक्षा होऊ शकते, भयंकर शिक्षा होऊ शकते, त्यांना फाशी दिल्या जाऊ शकते, त्यांना मृत्यूदंड दिला जाऊ शकतो. अशा प्रकारची शिक्षा प्रियांनो असते. पण या ठिकाणची जी परिस्थिती आम्हाला लक्षात येईल, या एस्तेरच्या पुस्तकामध्ये भारताचं नाव सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. वाचायचे, बघूयात. एस्तेर याचा अध्याय 1 आणि वचन 1. अश्वरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थान पासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतावर होता. तोच हा अश्वरोष. ओके, जरा जोरदार टाळा जो प्रभूच्या गौरवासाठी. भारताचं नाव जर बायबलमध्ये आलंय तर पवित्र शास्त्रानुसार भारत सुद्धा येशूच्या नावामध्ये लवकर तारला जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की हिंदुस्थान म्हणजेच भारत आहे, इंडिया. हालेलुया. सो या ठिकाणापासून कुशापर्यंत, हिंदुस्थानापासून कुशापर्यंत प्रियांनो या अहश्वेश राजाची कारकीर्द होती. आणि याची जो प्रांत आहे, या प्रांताला या ठिकाणापर्यंत सांगितलेलं आहे हिंदुस्थानापासून कुशापर्यंत. आणि जे सर्व यहुदी, सर्व इस्रायली हे गुलाम म्हणून प्रियांनो त्याने घेऊन गेलेला होता. आणि अशा वेळामध्ये जो राजा आहे, यहुदांचा राजा, याच्या संबंधी प्रियांनो एक गोष्ट नमूद केलेली आहे. अध्याय 2 आणि वचन 6 मी वाचूया. बाबेलचा राजा नबुखेदनेसर आणि यहुदांचा राजा यखन्या याचबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यापैकी हा एक होता. ओके, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की बाबेलचा राजा नबुखेदनेसर आणि यहुदाचा राजा यखन्या याच बरोबर जे लोक यरुशलेमेहून पकडून नेले होते त्यापैकी हा एक होता. याचं नाव काय? यहुदांचा राजा. काय नाव आहे? यखन्या. थोडं जोरात बोला. यखन्या. सो एकंदरीत या यहुदांच्या राजासंबंधी आम्ही गेल्या आठवड्यामध्ये अभ्यासलं. आणि ज्यांनी तो अभ्यास ऐकला, वचन ऐकलं, त्यांना याची स्पष्टता येते की इस्रायलाचे राजे आणि यहुदांचे राजे ज्या वेळेस अशा या घटना वाचतात किंवा वचन वाचल्या जातं त्या वेळामध्ये त्या सर्व गोष्टी लक्षात येतात की यहुदांचा राजा आणि इस्रायलाचा राजा त्या वेळामध्ये कोण होता. हे राजे का बरं या वचनामध्ये दिल्या जातात? कारण या सर्व घटना खऱ्या घटना आहेत, काल्पनिक घटना नाहीये. जर पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्राबरोबर इतर जर बखरी वाचण्यात आल्या, इतर पुस्तकं जर वाचण्यात आले तर त्यामध्ये आणि या ठिकाणामध्ये आलेली जी वचनं आहे याची साम्यता मला येईल की खरोखर त्या ज्या घटना आहेत त्या घटना सत्य घटना आहेत, खोट्या नाहीये.
काल्पनिक तर मुळीच नाहीये. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला याची स्पष्टता येते की बाबेलचा जो राजा होता नबुकदनेस्सरनेच सर्व यहुदी आणि इस्रायली लोकांना गुलाम म्हणून नेलं. आणि त्या वेळामध्ये जो यहुदांचा राजा होता याचं नाव काय आहे? यखन्या. आणि यरुशलेमहून पकडून नेलेले होते त्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्या उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यामुळे मर्दखायाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. हालेलुया, हालेलुया. एस्तेर संबंधी आम्ही या ठिकाणी पाहतो. एस्तेर संबंधी अनेक वेळेस वचनातून आपण ऐकले. हालेलुया. एस्तेर सुद्धा एक गुलाम आहे आणि जो यहुदांचा राजा यखन्या आहे तो सुद्धा गुलाम आहे. मर्दखय आहे तो मर्दखय सुद्धा गुलाम आहे बाबेलच्या परगण्यामध्ये. आणि गुलामाच्या परिस्थितीमध्ये पियानो काय वागणं आणि काय विचार करणं या गोष्टी पियानो आम्ही योसेफाकडनं, या गोष्टी आम्ही दानियेलाकडनं, या गोष्टी आम्ही एस्तेरकडनं आम्ही शिकाव्यात. हालेलुया. आम्ही जगामध्ये जगत असताना पियानो आम्ही काय विचार करावा या गोष्टी आम्हाला या वचनातून शिकायला मिळतील. आम्ही जगामध्ये आहोत आणि जगामध्ये असताना पियानो आमच्यावरती अनेक प्रकारचे अटॅक होतात, अनेक प्रकारची विचारधारणा आमच्यावरती लादल्या जाते, अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आमच्यावरती लादल्या जातात. पण त्या परिस्थितीमध्ये आम्ही विश्वास कसा करतोय, विश्वासामध्ये आम्ही किती खंबीर आहोत, विश्वासामध्ये किती गांभीर्य आहे, या गोष्टी आमच्या सर्व प्रभूवरती आमचं जे नातं आहे त्या नात्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. परमेश्वराबरोबर आमचं कसं नातं आहे, ते नातं प्रियांनो किती घट्ट आहे, किती दृढ आहे, हे प्रियांनो त्यावरून लक्षात येतं की आमची प्रार्थना करणं, आमचं वचन वाचणं परमेश्वरामध्ये प्रियांनो आम्ही गंभीरतेने आम्ही आहोत की नाही या गोष्टी आम्हाला स्पष्ट करतात. आम्ही किती वचन वाचतो, किती आम्ही प्रार्थना करतो, किती उपवास आम्ही करतो, किती सहभागिता आमची आहे, किती जवळीकता परमेश्वराबरोबर आमची आहे, या सगळ्या गोष्टी स्पष्ट करणाऱ्या या गोष्टी आहेत. हालेलुया. किती आमचं नातं दृढ परमेश्वराबरोबर आहे. हालेलुया. कारण जो व्यक्ती परमेश्वराला प्राधान्य देतो तो जगाला दुसऱ्या नंबरवरती घेतो, कारण त्याच्यासाठी परमेश्वर प्रथम स्थानी आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रथम स्थानी आहे, परमेश्वरासाठी सुद्धा तो व्यक्ती प्रथम स्थानी आहे. हालेलुया. जरा जोरदार वाजूया. एस्तेर संबंधी ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की मर्दखय आपल्या मुली समान एस्तेरचं तो पालन पोषण करतो. पण त्या ठिकाणामध्ये प्रियानो एक घटना घडते. हमान नामक एक व्यक्ती आहे, हा एक पदाधिकारी आहे. आणि हा पदाधिकारी काय करतो की त्याला द्वेष असतो यहुदी लोकांसंबंधी, आणि तो एक कट रचतो की या सर्व यहुदी लोकांना मारून टाकायचंय, यांचा समूळ नाश करायचा आहे. हालेलुया. याच्या संबंधी सुद्धा आपण वचनातून ऐकले बऱ्याचशा सभेमध्ये. हा जो हमान आहे हा कट रचतोय आणि याची खबरबात पियानो मला पाहायला मिळते की याची खबरबात ही मर्दखय पर्यंत जाते. आणि मर्दखय काय करतोय, याची बातमी एस्तेर पर्यंत पोहोचवतो. एस्तेर की जी आता राणी होणार आहे, राणी होणार आहे. आणि या सगळ्या घटना आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणल्यानंतर एस्तेर तर आता सेफ झोन मध्ये आहे. तिला कुठल्या प्रकारची चिंता नाहीये, कुठल्या प्रकारची काळजी नाहीये. एस्तेर राणी झाली आणि त्या सेफ झोन मध्ये असताना, एकदम सुविधामय जीवन जगत असताना एस्तेरला आता आपल्या लोकांची काळजी करण्याची गरज होती का? काहीच गरज नव्हती. बोल येशू मसीह की. कधी कधी आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही सेफ झोन मध्ये आम्ही असतो त्या वेळामध्ये आम्ही कोणत्याही स्वरूपाने आपल्या लोकांचा विचार करत नाही, नातेवाईकांचा विचार करत नाही, परिवाराचा विचार करत नाही. आपल्याला वाटतं मी आता सेफ आहे ना, मला काही करायचं नाही, माझं तारण झालंय, आता मला दुसऱ्यांच्या तारणाची काही आवश्यकता नाहीये. सेफ झोन.
पण त्या ठिकाणामध्ये जो मर्दखय आहे तो मर्दखय तिला एक आठवण करून देतो की तू तर सुविधेमध्ये आहे, तू सुखामध्ये आहे, पण तुझ्या बापाच्या घराचा समूळ नाश होईल, यहुदी लोकांचा समूळ नाश होईल, पण या सर्व गोष्टीचा परमेश्वर कोणाकडनं तरी काम करून घेईल, पण याचा हिशोब परमेश्वर तुझ्याकडनं घेईल. कारण तू ज्या पदावरती आता आहे त्या पदावरती परमेश्वराने तुला नेलेले आहे, तू स्वतःहून नाही गेली. हालेलुया. ती गुलाम म्हणून होती, आता गुलाम म्हणून असताना आता ती राजपदावरती जाते, म्हणजे ती पटराणी बनते. पटराणी बनणं ही परमेश्वराची योजना आहे की तिने आपल्या लोकांसाठी मध्यस्थ करावी, आपल्या लोकांना मोकळीकता मिळण्यासाठी तिने प्रयत्न करावा. आणि ज्या वेळामध्ये हा जो हमान आहे, हमानाने केलेलं जो कट कारस्थान आहे, या सगळ्या गोष्टी प्रियांनो मर्दखय एस्तेरपर्यंत पोहोचवतो. आणि एस्तेरला या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर प्रियांनो हमाना संबंधी आणि मर्दखय संबंधी एक घटना घडून येते. आणि जो मर्दखय आहे, मर्दखयने आपल्या त्या राजाची प्रियांनो त्याने एका वेळामध्ये त्याने बचाव केलेला असतो. आणि तो बचाव केलेला असताना प्रियांनो या घटनेला प्रियांनो राजाला पुन्हा एकदा आठवण येते. आणि ज्यावेळेस ती गोष्ट वाचल्या जाते, जो इतिहास आहे तो इतिहास वाचला जातो, त्या वेळामध्ये मर्दखय बद्दल काय केलेलं आहे याची विचारणा केली जाते. आणि हमान जो आहे, हमान याला वाटतं की तो ज्यावेळेस हमानाला विचारलं जातं की एखादा व्यक्ती जर राजाचा जीव जर वाचवतो तर त्याचा आदर सन्मान कसा केला जाईल, हमानाला वाटतं की हा राजा कदाचित माझ्याबद्दलच बोलतोय, कारण मी बऱ्याच वेळेस राजाचा जीव वाचवलेला आहे. आणि त्या वेळामध्ये हमानाला प्रश्न पडतो की आता ही गोष्ट नक्की माझ्याबद्दल आहे. आणि तो त्या सगळ्या गोष्टी सांगतो की त्याचा जय जयकार केला जावा, प्रांतभर राज्यभर त्याला त्याची मिरवणूक काढल्या जावी आणि त्याचा जय घोष केला जावा. आणि त्यानंतर जो राजा आहे तो राजा काय म्हणतो, आता काय कर, तू मर्दखयला घे आणि मर्दखयचा तू सन्मान कर. हालेलुया, हालेलुया. आणि त्याचा सन्मानही होतो. पण जो हमान आहे, हमानाला प्रश्न पडतो की आता मी फार दुःखी झालोय, आता या व्यक्तीचा मी सन्मान करायला नको होता, त्या व्यक्तीला मला सन्मानित करावं लागतंय. मर्दखयला तो एक फास त्याच्यासाठी तयार करून ठेवतो. हालेलुया. पण प्रियांनो परमेश्वराची योजना आम्हाला लक्षात येणं फार गरजेचे आहे. या ठिकाणामध्ये प्रियांनो ज्या सगळ्या घटना घडतात, या घटनेबरोबर आणखी एक घटना घडते की यहुदी लोकांचा समूळ नाश करायचा हे हमानाच्या मनामध्ये आहे, विचारामध्ये आहे. आणि पूर्णपणे सर्व यहुद्यांचा खात्मा करायचा, या सगळ्या गोष्टीचा विचार त्याने केलेला आहे. आणि त्या वेळामध्ये प्रियांनो जो मर्दखय आहे तो एस्तेरला निरोप पाठवतो की तू राजाकडे मध्यस्थी कर. आणि एस्तेरला माहिती आहे की जर मी राजाच्या मर्जी व्यतिरिक्त जर राजाकडे जाते, न बोलवता जर मी राजाकडे जाते, तर तो राजा काय करेल, मला मारून टाकेल. ही गुलाम आहे, बाबेलच्या परगण्यामध्ये आहे, गुलाम असताना सुद्धा आता ती एक राणी बनलेली आहे. आणि राणी बनलेली असताना सुद्धा आता ती त्या राजाकडे मध्यस्थी करायला जाते. तिने म्हणलं की मी आता 3 दिवसाचा उपवास करते, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर उपवास करा. आणि सर्व यहुदी लोक उपवास आपल्या घरी करतायत. आणि एस्तेर राणी आपल्या काही जे तिच्या बरोबर जे कारभारी आहेत, ज्या स्त्रिया तिच्या बरोबर आहे, त्या सुद्धा उपवास करतायत. सो एस्तेरने केलेले जे 3 दिवसाचे उपवास आहे, परमेश्वराने तिला बल दिला. आणि मर्दखय आणि मर्दखयाबरोबर यहुदी लोकांना परमेश्वराने बल दिलं. ज्यावेळेस आम्ही सुद्धा उपवास करतो, आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर आमच्यासाठी मार्ग तयार करत असतो. विश्वास करा या गोष्टीवरती. हा एक महत्वपूर्ण उदाहरण आमच्या प्रत्येकांसाठी आहे. एस्तेर आणि यहुदी लोकांसाठी परमेश्वराने मार्ग तयार केला. आणि ज्यावेळेस ती राजाकडे जाते, या सगळ्या गोष्टीची प्रियांनो ती खबरबात देते. आणि त्यानंतरहून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की त्या मर्दखयसाठी केलेला जो प्रियांनो फास, त्या फासावरती प्रियांनो हमानाला दिल्या जातात. परमेश्वर आपल्या लोकांचा बचाव करतो. एस्तेरने प्रियांनो आपल्या जीवाची पर्वा न करता
तिने राजाकडे मध्यस्थी केली आपल्या लोकांसाठी. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो परमेश्वराकडे, आम्ही या जगामध्ये वावरत असताना, राहत असताना आम्ही परमेश्वराकडे मध्यस्थी करणं गरजेचे आहे की परमेश्वरा, मी तर वाचल्या गेलेलो आहे, पण माझ्या लोकांना परमेश्वरा तू वाचव, माझ्या लोकांना तू तारण प्राप्त करून दे. परमेश्वरा, ते सुद्धा नरकाच्या वाटेवरती आहे, त्यांचा सुद्धा बचाव व्हावा परमेश्वरा. आज आम्ही या परिस्थितीमध्ये जगत असताना प्रियानो, आम्ही अनुकूल परिस्थितीमध्ये आमच्या लोकांसाठी आम्ही प्रयत्न करू, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही टिकाव धरणं आणि परमेश्वराकडे मध्यस्थी करणं आणि त्यानुसार आम्ही जगणं फार गरजेचं आहे. योसेफ प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमेश्वराचं भय त्याने बाळगलं, परमेश्वराने उच्च पदावरती त्याला नेलं. दानियल प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहिला आणि परमेश्वराने त्याला उच्च पदावरती नेलं. एस्तेर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमेश्वराचं भय तिने बाळगलं आणि परमेश्वराने उच्च पदावरती तिलाही नेलं. पण पियानो, या तिघांनी सुद्धा परमेश्वराचं भय बाळगणं कदापि सोडलं नाही, परमेश्वराचा आदर करणं त्यांनी सोडलं नाही. पियानो, आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती नसेलही, कदाचित आमच्या परिवारामध्ये, आमच्या नातेवाईकामध्ये आम्हाला सन्मान, मान, आदर या गोष्टी मिळतही नसतील, पण या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या लोकांसाठी, तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही गुडघे टेकावे, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांच्या नावानिशी तुम्ही देवाकडे मध्यस्थी करावी की परमेश्वरा, मी वाचल्या गेलेला आहे, माझ्या लोकांना तू वाचव. परमेश्वरा, मी तारल्या गेलेला आहे, माझ्या लोकांना तू तार, त्यांचा नाश होता कामा नाही. परमेश्वराने आम्हाला योसेफासारखं ठेवलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला दानियेला सारखं ठेवलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला एस्तेर सारखं ठेवलेलं आहे की आम्ही आमच्या लोकांसाठी तत्परतेने आम्ही फळ द्यावं, आमचं फळ हे टिकणार असेल. विपरीत परिस्थितीमध्ये पियानो, आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही योग्य फळ द्यावं ही परमेश्वराची इच्छा आहे. संकट, अपमान, निंदा, छळ आमच्या जीवनामध्ये येणार आहेत, या गोष्टी सुटणार नाहीये, या गोष्टी येणारच आहेत. त्या कमी अधिक प्रमाणामध्ये येतील, जास्त येतील किंवा कमी असतील, पण येणार आहेत. आता आल्या असतील, चांगली गोष्ट, नंतर येणार आहे अधिक चांगली गोष्ट, त्यानंतर येईल आणखी परमेश्वराचा गौरव. हालेलुया. पण परमेश्वरामध्ये आम्ही कायम टिकून राहणं, विश्वासामध्ये टिकून राहणं फार आवश्यक आहे. ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी ही घटना आहे. पण प्रभू आमच्या बरोबर आहे, ही गोष्ट आम्हाला कदापि विसरायचं नाहीये. आम्ही एकटे नाहीये. ज्या परमेश्वराने योसेफाला संकटातून सोडवलं, ज्या परमेश्वराने दानियेला पियानो त्या सिंहाच्या गुहेतून परमेश्वराने सोडवलं, परमेश्वराने एस्तेरला पियानो त्या राजाच्या मरणदंडापासून सोडवलं, तो परमेश्वर आम्हाला सोडवणार नाही का? नक्की तो परमेश्वर आम्हाला सोडवेल. कारण आम्ही प्रत्येक जण ज्या प्रकारे त्या द्राक्षमळातील अंजिराच्या झाडाप्रमाणे आम्ही आज असू, आम्हाला फळ द्यायचंय, आम्हाला फळ द्यायचंय, आम्हाला पुरवठा करणार आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये, आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून पियानो, आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही फलवंत होऊ, कारण फलवंत करणारा आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करू. आमेन. आमेन.